नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं प्रकरण जे 4 चालू आहे प्राथमिक आर्थिक क्रिया, त्यातल्या असणाऱ्या ज्या प्राथमिक क्रियांचे जे विविध प्रकार आहेत ते आपण थोडक्यात अभ्यासलेले आहेत. त्यातला असणारा जो पुढचा जो प्रकार आहे तो मासेमारी हा प्रकार आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. मासेमारी. पाठीमागच्या तासाचा आपण विचार करत असताना त्यामध्ये जगभर शिकार करणे हा व्यवसाय कशा पद्धतीने चालतो, त्याचे असणारे वैशिष्ट्ये, त्याचं असणारे वितरण व्यवस्थित झालेलं आहे. त्यानंतर असणारा आपण विचार करत असताना कंदमुळे गोळा करणे असेल हा व्यवसाय, फळे गोळा करणे असेल हा व्यवसाय जगभर कशा पद्धतीनं चालतो, त्याचं वितरण कशा पद्धतीनं, त्याचं वैशिष्ट्य काय आहेत हा भाग डिटेलमध्ये झालेला आहे. त्यानंतर असणारा जो लाकूडतोड व्यवसाय आहे, या लाकूडतोड व्यवसायाचे असणारी वैशिष्ट्ये असतील किंवा त्याचं जगभरातलं झालेलं वितरण आहे हे कशा पद्धतीनं झालेलं आहे हा भाग डिटेल झालेला आहे. आणि आजच्या तासाला आपण जो पाहणार आहोत तो मासेमारी व्यवसाय आहे. या मासेमारी व्यवसायाचा विचार आपण करत असताना मासेमारी प्रामुख्याने 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालते. एक गोड्या पाण्यामध्ये आणि दुसरं असणारं खाऱ्या पाण्यामध्ये असेल. मग यातला जो आपल्याला जो अभ्यास करायचा तो जागतिक लेवलचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळं समुद्रामध्ये जे किंवा महासागरामध्ये जी मासेमारी चालते याचं असलेलं आपल्याला जगामधलं जागतिक वितरण हे डिटेलमध्ये सध्या बघायचं आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला जो नकाशा आहे 4.1 त्याचं थोडं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, त्या आकृतीचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा आणि त्यावर आधारित तुम्हाला काही क्वेश्चन विचारलेले असतील ते क्वेश्चनही बघा. त्यात विशेष करून असणारा निळ्या रंगानं जिथं दाखवलेला आहे तो सर्व व्यवसाय असतील ते मासेमारी व्यवसाय असतील. बाकीचे असणारा लाकूडतोड व्यवसाय दिलेला असेल त्यामध्ये शेती वगैरे दिलेला आहे. परंतु सध्या आपल्याला विचार करायचा आहे तो मासेमारी व्यवसायाचा आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन तुम्हाला त्या नकाशावर विचारलेले आहेत. आणि त्यातला जो पहिला क्वेश्चन विचारलेला आहे तो ग्रॅड बँक मासेमारी क्षेत्र उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या किनाऱ्यावर आहे. मग त्यामध्ये नकाशामध्ये जा, व्यवस्थित बघा उत्तर अमेरिका खंड कुठं आहे, तिथं ग्रँड बँक लिहिलेलं असेल आणि ते ग्रँड बँक उत्तर अमेरिका खंडाच्या कोणत्या दिशेचा आहे असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. मग त्यामध्ये दिशेचा विचार आपण करत असताना तो पूर्व किनारपट्टीवर आपल्याला दिसून येईल. त्याचं उत्तर तेच असेल की ग्रँड बँक हे मासेमारी केंद्र असेल ते उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे युरोप खंडाच्या डॉगर बँक क्षेत्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात का होत असावी. जे मासेमारी केंद्र महत्त्वाचे आहेत एक ग्रँड बँक आणि एक डॉगर बँक महत्त्वाचं असेल. या डॉगर बँकचा विचार आपण करत असताना डॉगर बँकचं एक वैशिष्ट्य आहे की हे क्षेत्र जगात सर्वाधिक जास्त जे मासेमारी केली जाते, सर्वात जास्त मासेमारी म्हणजेच जगातलं सर्वात मोठं केंद्र असेल मासेमारीचं, जगातलं सर्वात मोठे केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी का होते ते आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. तोही क्वेश्चन व्यवस्थित बघा. मग एखाद्या ठिकाणचा असा क्वेश्चन तुम्हाला अनेक वेळा विचारले जातील, कारणे त्याला सुद्धा क्वेश्चन विचारले जातील की या एखाद्या विशिष्ट ठिकाणाचं नाव विचारलं जाईल आणि या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी का केली जाते हे विचारलं जाईल. मग मासेमारी ज्या प्रदेशामध्ये केली जाते तिथला आपण विचार करत असताना त्यावर सर्वाधिक जास्त जो मोठा परिणाम होतो तो तिथल्या असणाऱ्या प्राकृतिक आणि मानवी घटकांचा झालेला असेल. बघा व्यवस्थित लक्षात ठेवा की एखाद्या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात होते म्हणजे त्या ठिकाणी माशांची पैदास मोठ्या प्रमाणात झालेली असेल आणि त्या प्रदेशात माशांची पैदास मोठ्या प्रमाणात का झालेली आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच मासेमारीचा विचार करत असताना किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे का निर्माण होतात तर त्यावर सर्वाधिक जास्त मोठा परिणाम करतो तिथले असणारे जे प्राकृतिक घटक आहेत किंवा जे नैसर्गिक घटक आहेत यांचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे माशांच्या पैदासासाठी आवश्यक असणार जे वातावरण आहे त्या ठिकाणचं असणारे स्थिती आहे ती अनुकूल असलेली आपल्याला पाहावयास मिळेल. मग या माशाच्या पैदासासाठी कोणती स्थिती अनुकूल आहे, प्राकृतिक स्थिती हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपण विचार करत असताना समुद्रपूर जमिनीचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. म्हणजे ज्या ठिकाणी बघा प्राकृतिक घटकांचा विचार आपण करत असताना त्यात विशिष्ट पॉईंट वेगवेगळे पॉईंट येतील ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो समुद्रबूड जमीन आहे. समुद्रबूड जमीन
किंवा त्याला भूखंड मंच या घटकाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. याचा परिणाम कशा पद्धतीनं मासेमारी किंवा असणाऱ्या माशांच्या पैदाशीवर होतो हेही बघणं गरजेचं आहे. ज्या देशामधला आपण विचार करत असताना भूखंड मंच वगैरे म्हणजे काय, जो 11वीला भाग डिटेलमध्ये झालेला आहे. आणि सध्या बघत असताना सुद्धा सर्वसाधारणपणे आपण विचार केला तर समुद्राचा असा जो भाग आहे की जो 200 मीटरपेक्षा कमी खोल आहे, अशा समुद्रामध्ये आढळणाऱ्या प्रदेशाला काय म्हटलं गेलेलं असेल, समुद्रबूड जमीन किंवा भूखंड मंच असं म्हटलेलं असेल. मग या भूखंड मंचाचं वैशिष्ट्य आहे, याच ठिकाणी माशांची पैदास मोठ्या प्रमाणात का होते, तर सूर्याची जी किरणं आहेत ते समुद्राच्या तळापर्यंत पोहोचतात आणि माशाचं असणारं जे खाद्य आहे प्लवंग, याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्मिती झालेली असेल. म्हणूनच त्या ठिकाणी माशांची पैदास मोठ्या प्रमाणात झालेली असेल. या असणाऱ्या भूखंड मंचाचा परिणाम हा मासेमारीवर मोठ्या पद्धतीने झालेला असेल, कारण का त्या ठिकाणी माशांची जी पैदास असेल ही मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहावयास मिळेल. त्यानंतर आपण विचार करत असताना प्राकृतिक घटकांचा विचार आपण करत असताना त्या ठिकाणची असणारी दंतूर किनारपट्टी आहे. दुसरा जो परिणाम आहे दंतूर किनारपट्टीचा झालेला असेल. दंतूर किनारपट्टी याही प्राकृतिक घटकांचा परिणाम हा मासेमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. त्यानंतरचा आपण विचार करत असताना माशांचे असणारं जे खाद्य असेल ते असणारं प्लवंग असेल, या प्लवंगाची निर्मितीसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहावयास मिळेल. त्याशिवाय असणारं ज्या ठिकाणी उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतात अशाही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी निर्माण झालेली किंवा मासेमारी होत असलेली आपल्याला पाहावयास मिळेल. म्हणजेच एकंदरीत आपण विचार करत असताना या प्राकृतिक घटकांचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. एक समुद्रबूड जमिनीनंतर असणारा दंतूर किनारपट्टी असेल आणि शिवाय तिसरा आपण सांगितलेला की ज्या ठिकाणी प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते अशाही ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात किंवा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात झालेला असेल. कारण का अशा प्रदेशामध्ये की माशांची पैदास ही मोठ्या प्रमाणात झालेली असेल आणि म्हणून या ठिकाणी मासेमारी व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. त्यानंतर चौथा आपण घटक बघत असताना या ठिकाणचा विचार आपण केला तर या ठिकाणी असणार ज्या ठिकाणी उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतात, उष्ण व थंड प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात अशाही ठिकाणी प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली असेल आणि त्या ठिकाणी माशांची पैदास मोठ्या प्रमाणात झालेली असेल. अशा प्रदेशात काय झालेलं असेल की मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय झालेला असेल. आणि त्या ठिकाणचा आपण विचार करत असताना ज्या पश्चिम युरोपचा विचार केला आणि त्यात पश्चिम युरोपचा विचार करत असताना त्या ठिकाणचं असणारं जे दुसरं ठिकाण आहे डॉगर बँक, या डॉगर बँक क्षेत्रामध्ये मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात होण्याची कारणं हेच असलेले आपल्याला पाहावयास मिळेल. त्याशिवाय या युरोप खंडाचा विचार करत असताना जगातला एक सर्वाधिक विकसित खंड म्हणून ओळखला जातो आणि मासेमारी करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला असेल. त्यामध्ये बोटे असतील, जाळे असतील यांचा विकास, त्याशिवाय असणाऱ्या साठवणुकीची जी केंद्र असेल, भांडवल पुरवठा असेल, शीतगृहांचा वापर असेल, या असणाऱ्या खंडातील वेगवेगळ्या देशांनी मोठ्या प्रमाणात केलेला असेल. म्हणून युरोप खंडाचा विचार करत असताना किंवा डॉगर बँक या क्षेत्राचा विचार करत असताना ते जगातलं सर्वाधिक मोठं मासेमारीचं केंद्र असलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. अतिशय सोपं असेल हे आणि प्रत्येक मी वेळेला सांगतोय की पुढं जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येतील की या ठिकाणी विशिष्ट एखाद्या ठिकाणाचं नाव दिलेलं असेल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारीचा विकास का झालेला, हा क्वेश्चन आला तर त्याचं उत्तर ठरलेले हेच लिहायचं की समुद्रबूड जमीन लाभलेली आहे. समुद्रबूड जमिनीचा परिणाम काय की सूर्याचे किरण तिथं काय पडतात की तळापर्यंत पोहोचतात, त्यामुळे तिथे उबदारपणा निर्माण झालेला असेल आणि त्या ठिकाणी प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली असेल आणि प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली म्हणूनच त्या ठिकाणी काय झालेलं असेल की माशांची पैदाशी मोठ्या प्रमाणात झालेली असेल. त्यानंतर प्लवंगाची निर्मिती आहेच. उष्ण थंड प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लवंगाची निर्मिती होते आणि माशाची पैदास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले असेल. त्याशिवाय मानवी घटकांचा आपण विचार करत असताना भांडवल पुरवठा असेल, शीतगृहांच्या सुविधा असतील, उच्च तंत्रज्ञान असेल, या सर्वांचा विकास त्या प्रदेशामध्ये झालेला असतो. म्हणून त्या प्रदेशामध्ये मासेमारी हा व्यवसाय असेल हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला असतो. अतिशय सोप्या अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्याची उत्तरं तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर पुढचा तिसरा क्वेश्चन नकाशावर आधारित तुम्हाला जो विचारलेला आहे तो काय आहे, ऑस्ट्रेलिया खंडाच्या कोणत्या भागात मासेमारीचा विकास झालेला आहे.
मग थोडं एकदम त्या नकाशाचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ती निळी लाईन आहे ती नकाशाच्या असणारा आपल्याला आग्नेय दिशेचे दिसून येईल. काही विद्यार्थी असेही येतील की असणारा ऑस्ट्रेलियाच्या असणाऱ्या पूर्व आणि दक्षिण बाजूला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. म्हणजेच आग्नेय दिशेला, ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय दिशेला मोठ्या प्रमाणात हा मासेमारी व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. नकाशाचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, त्यामध्ये तुम्हाला ते निळं रेष दिसून येईल. त्यानंतर विचारलेला आहे आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीचे क्षेत्र का जास्त विकसित आहे. हा एक क्वेश्चन तुम्ही चांगल्या पद्धतीनं अतिशय सोप्या भाषेत लिहू शकताय. आहे हीच कारण असतील की पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीवर ही प्राकृतिक स्थिती अनुकूल आहे. मग या प्राकृतिक स्थितीमधलं तुम्ही व्यवस्थित प्लवंगाची निर्मिती, थंड उष्ण प्रवाह असेल, समुद्रगोड जमीन असेल. शिवाय महत्त्वाचा जो मानवी घटक आहे की या असणाऱ्या पश्चिम किनारपट्टीपासून जगातल्या असणाऱ्या ज्या माशांची मागणी असलेल्या ज्या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत, युरोप आणि उत्तर अमेरिका, ह्या बाजारपेठेपासून हे क्षेत्र जवळ आहे. म्हणून दक्षिण अमेरिकेचा आफ्रिका खंडाचा आपण विचार केला तर या आफ्रिका खंडाच्या पश्चिम बाजूला मोठ्या प्रमाणात मासेमारी क्षेत्र विकसित होण्याचं ते एक प्रमुख कारण असलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, ग्रीनलँडच्या दक्षिण किनारपट्टीवर मासेमारी केली जाते. कारण फर्स्ट करा. का ग्रीनलँडच्या दक्षिण बाजूलाच का मोठ्या प्रमाणात होते? पुन्हा त्याचं उत्तर तेच असेल की ग्रीनलँडच्या दक्षिण बाजूचा विचार आपण करत असताना उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र आलेले असतील, त्यामुळे त्या ठिकाणी प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली असेल. प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली म्हणूनच काय झालं, त्या ठिकाणी माशांची पैदास असेल, ही पैदास मोठ्या प्रमाणात झालेलं असेल आणि माशाची पैदास मोठ्या प्रमाणात झाली म्हणूनच त्या ठिकाणी हा मासेमारी व्यवसाय विकसित झालेला असेल. शिवाय ग्रीनलँडच्या दक्षिणेचा विचार आपण करत असताना तिथून असणाऱ्या ज्या बाजारपेठा आहेत, उत्तर अमेरिकेची बाजारपेठ आहे, युरोपची बाजारपेठ त्यांना उपलब्ध आहे, म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय विकसित झालेला असेल. अतिशय सोपे असे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी हे 5 विचारलेले असतील. नकाशाचं एकदा व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, त्यामध्ये निळ्या ज्या लाईन दिलेल्या आहेत ते म्हणजेच त्या ठिकाणचं असणारं मासेमारीची केंद्र असतील आणि मासेमारीच्या केंद्रांचा विचार करत असताना तुम्हाला त्यावर आधारित कोणताही क्वेश्चन विचारला की एखाद्या विशिष्ट देशात मासेमारी व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात का चालतो असाही क्वेश्चन विचारला जाईल तर त्यासाठी आवश्यक असलेले हे पॉईंटसुद्धा तुम्ही त्यात इन्क्लूड करू शकताय, समावेश करू शकताय. त्यानंतर तुम्हाला जो विचारलेला जो भाग आहे त्याचा विचार आपण करत असताना भौगोलिक स्पष्टीकरण पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे दिलेला आहे, तोही भाग व्यवस्थितपणे बघा. आणि त्यात विशेष करून जो पहिला घटक दिलेला आहे भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये बघा, त्यात काय व्यवस्थितपणे काय काय दिलेलं आहे. आणि भाग अतिशय मी पुन्हा सांगतोय की हा भाग मासेमारीवर आधारित तुम्हाला क्वेश्चन जर आला तर तुम्ही तो सहजपणे क्वेश्चन लिहिला गेला पाहिजे. बघा यात काय दिलेलं आहे, पुस्तकातलं जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट दिलेले आहेत. त्या वेगवेगळ्या पॉईंटचा व्यवस्थित बारकाईने तुम्ही विचार करा आणि जर बारकाईने विचार केला तर ते क्वेश्चन तुम्ही त्यावर आधारित आलेले जे क्वेश्चन आहेत ते सहजपणे त्याची उत्तरं तुम्ही लिहू शकता. भौगोलिक स्पष्टीकरण यात बघा पहिला जो पॉईंट दिलेला आहे त्या पॉईंटनुसार जर तुम्ही व्यवस्थितपणे जर विचार केला, त्या पहिल्या पॉईंटनुसार तुम्ही व्यवस्थित जर विचार केला तर त्यात काय दिलेलं आहे, तर मासेमारी या प्राथमिक व्यवसायावर अनेक प्राकृतिक घटक व मानवी घटकांचा परिणाम होतो तो कशा पद्धतीने होतो आपण सांगितलेलं आहे. प्राकृतिक आणि मानवी या दोन्ही घटकांचा परिणाम हा मासेमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. दुसरा घटक दिलेला आहे, या व्यवसायांचे सुरुवातीचे स्वरूप हे उदरनिर्वाहापुरतेच मर्यादित होते. जो प्राचीन काळापासून आपण जर विचार केला तर त्यावेळेचा जो स्वरूप होतं ते उदरनिर्वाहाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. आणि सध्याचा आपण विचार करत असताना त्यामध्ये व्यापारी स्वरूप हे इन्क्लूड झालेलं, समावेश झालेलं आपल्याला पाहावयास मिळेल. म्हणजेच सध्या स्थितीतला आपण विचार करत असताना एक महत्त्वाची प्राथमिक आर्थिक क्रिया असलेली आपल्याला पाहावयास मिळेल. आणि विशेषतः हा व्यवसाय किनारपट्टीच्या प्रदेशात हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. त्यानंतर मासेमारीसाठी अनुकूल असणारे घटक दिलेले आहेत, तेही व्यवस्थित दिलेले आहेत, त्याचाही जास्त अभ्यास करण्याची गरज नाही, ते व्यवस्थित तुमच्या ध्यानात आलेले असेल, लक्षात आलेले असतील. म्हणजे काय दिलेलं आहे पण मासेमारी व्यवसायास अनुकूल असणारे घटक, व्यवसायास
अनुकूल असणारे घटक, अनुकूल असणारे घटक यात काय दिलेलं आहे? जर पहिला पॉईंट दिलेला आहे भूखंड मंच, तो आपण व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलाच आहे. पुस्तकामध्ये दिलेली जी व्याख्या आहे काय दिलेली आहे? समुद्राचा असा भाग जो 200 मीटरपेक्षा कमी खोल अशा उथळ भागास समुद्रगूढ जमीन किंवा भूखंड मंच या नावानं ओळखलं गेलेलं असेल. आणि विशेष करून भूखंड मंचाचं उदाहरण दिलेलं आहे नकाशामध्ये, पण तुम्ही व्यवस्थित पहा. त्यामध्ये असणारा पूर्वेकडच्या नकाशाच्या बाजूला जर पाहिलं तर त्यामध्ये दिलेलं असेल की उदाहरण दाखल वायव्य पॅसिफिक महासागरातील चीनजवळील ओखोत्स्क ह्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात असणारं मासेमारी व्यवसायाचा विकास झालेला असेल. मग त्याच ठिकाणी काय होतो हेही आपण व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काय सांगितलेलं की त्या ठिकाणी नकाशाचं आपण माहिती बघत असताना त्या ठिकाणी सांगितलेलं तेच कारण इथं दिलेले असतील. काय दिलेले आहेत? सूर्याची किरणं समुद्रगूढ जमिनीच्या तळापर्यंत पोहोचतात, त्यामुळे त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात माशांचे खाद्य म्हणजेच प्लवंगाची निर्मिती होते. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासे एकत्र येतात, म्हणून मासेमारी व्यवसाय भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात विकसित झालेला असेल. वेगळं काही दिलेलं नाही, अतिशय सोप्या भाषेत तुम्ही मांडू शकताय. काय आहे भूखंड मंचाचं वैशिष्ट्य? तर त्या ठिकाणी असणारं सूर्याची किरणे तळभागापर्यंत पोहोचतात, त्यामुळे त्या ठिकाणी प्लवंगाची निर्मिती होते. प्लवंग हे माशाचं मुख्य खाद्यान्न आहे. मुख्य खाद्यान्न आहे म्हणून तिथं प्रजननाचे जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं असेल, माशाची पैदास मोठ्या प्रमाणात झालेली असेल, म्हणून भूखंड मंचावर मासेमारी व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालतो. जो दुसरं दिलेला आहे उष्ण आणि थंड सागरी प्रवाह, तिथलंही तेच वैशिष्ट्य असलेलं जवळजवळ आपल्याला पाहावयास मिळेल. काय दिलेलं आहे? विशेषतः उष्ण व थंड हे सागरी प्रवाहांचा ज्या ठिकाणी संगम होतो तो विशेष करून भूखंड मंचाजवळच झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात माशांची निर्मिती होते. आणि त्याशिवाय असणारं का निर्मिती होते तर त्याच्या पाठीमागं कारण त्या ठिकाणी प्लवंग मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असेल आणि तिथं वाढ झाल्यामुळे माशाची पैदाशी मोठ्या प्रमाणात झालेली असेल. त्यामुळे जगातील अनेक क्षेत्र हे प्रमुख मासेमारीचे नैसर्गिक क्षेत्रे म्हणून विकसित झालेले आपल्याला पाहावयास मिळेल. उदाहरण दिलेलं आहे की या थंड आणि उष्ण प्रवाहाचं जपान या देशाच्या जवळ कुरोशिओ उष्ण प्रवाह आणि दुसरा असणारा ओयाशिओ हा थंड प्रवाह एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी मासेमारी व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. त्यानंतर पुढचा जो घटक दिलेला आहे, शेवटचा जो पॉईंट असेल यातला, तो मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे घटक. या घटकाशिवाय इतर घटकसुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. त्यात पहिला जो घटक आहे मासेमारीचे पारंपरिक उच्च दर्जाचं जिथं कौशल्य आहे त्याही प्रदेशात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. मग हा व्यवसाय कुठं झालेला आहे? जपान व चीनसारख्या देशात मासेमारीचे पारंपरिक कौशल्य उच्च दर्जाचे असल्यामुळे या देशात मासेमारी व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आपल्याला पाहावयास मिळेल. त्याशिवाय पुस्तकाप्रमाणे दुसरं दिलेलं आहे ते परंपरेनं आर्थिक व्यवसाय म्हणून हा विकसित झालेला असेल. जपान व फिलिपाईन्स या देशात जमिनीची कमतरता का असाही क्वेश्चन तुम्हाला कारणे त्याला येईल. जपानमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित का झालेला त्याचं कारणे त्याला हा क्वेश्चन तुम्ही लिहू शकताय की जपान व फिलिपाईन्स या देशात जमिनीची कमतरता आहे, जास्त लोकसंख्या आहे आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्न घटकांची त्या ठिकाणी टंचाई आहे. त्यामुळं बेट स्वरूपातील असणारे जे काही देश असतील त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात हा मासेमारी व्यवसाय विकसित झालेला असेल. त्यानंतर पुढचं विचारलेलं आहे इतर व्यवसायांची कमतरता त्या ठिकाणी आहे म्हणून त्या ठिकाणी तो व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला असेल. त्याशिवाय अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला आहे. शिवाय दंतूर किनारे असतील, उत्तम बंदराच्या निर्मिती त्या साहाय्यभूत ठरलेल्या असतील. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मासे हा नाशवंत पदार्थ सहज साठवता येतो आणि उष्णकटिबंधात मात्र त्यासाठी शीतगृहांची सोय करावी लागते. आणि शेवटचा जो घटक दिलेला आहे किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाज बांधणी करण्यासाठी लाकूड सहज प्राप्त होते. बघा थोडक्यात तर ह्या व्यवसायाचा आपण बघायला गेलो थोडक्यात सहजपणे हा व्यवसाय तुमच्या लक्षात येईल. यातलं एकही गुण एकही मार्क कसाही परीक्षेला आला तर तुमचा जाणार नाही.
बघा काय थोडक्यात दिलेलं, प्राथमिक आर्थिक क्रिया आपल्या पहिल्या तासाला व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे काय आर्थिक क्रिया म्हणजे काय झालेलं आहे, त्यातले विविध व्यवसाय आपले होत आलेले आहेत. त्यातला एक मासेमारी हा व्यवसाय आपण घेतलेला. या मासेमारी व्यवसाय कुठं मोठ्या प्रमाणात होतो हे माहीत असणं गरजेचं आहे. एक खाऱ्या पाण्यात आणि एक गोड्या पाण्यात, आणि जागतिक लेवलचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळं हा मासेमारी व्यवसाय किनारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात चालतो. किनारी प्रदेश आहे, किनारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात चाललेला आपल्याला पाहावयात मिळेल. त्याशिवाय या व्यवसायावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यात प्रामुख्याने 2 घटक मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. एक असणारं प्राकृतिक घटक आणि दुसरं असणारं मानवी घटक असतील किंवा त्याला आर्थिक घटक म्हणून ओळखलं गेलेलं असेल. या दोन्ही घटकांचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात झालेला असेल. मग त्यातला असणारा प्राकृतिक घटक आपण विचारात घेतले तर त्या प्राकृतिक घटकामध्ये थोडक्यात लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट कोणते आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. त्यामध्ये असणारा 1 नंबरचा असेल भूखंड मंच. भूखंड मंच, या भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात मासेमारी का होते हेही आपण व्यवस्थित सांगितले, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर दंतूर किनारपट्टी आहे. दंतूर किनारपट्टीचं वैशिष्ट्य काय आहे तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणारा बंदरांचा विकास झालेला असेल. त्यामुळं जो वाहतूक व्यवस्था आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकसित झालेले असेल. ज्या ठिकाणी उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतात, उष्ण आणि थंड प्रवाह एकत्र येतात, त्याही ठिकाणी प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेल्या उष्ण व थंड प्रवाह याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला असेल. त्याशिवाय आपण विचार करत असताना प्लवंग हे माशाचं खाद्य आहे. या प्लवंगाची निर्मिती त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात झालेली असेल. हेच घटक आहेत. त्यानंतर असणारा मानवी घटकांचा आपण विचार केला. मानवी घटक मानवी घटक कशा पद्धतीनं किंवा आर्थिक घटक कशा पद्धतीनं परिणाम करतात हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आर्थिक घटक त्यामध्ये मग काय येतात हेही माहीत असणं गरजेचं आहे. कोणते घटक येतात हेही माहीत असणं गरजेचं आहे. आणि विशेष करून आर्थिक घटकांचा आपण विचार करत असताना त्याचाही प्रभाव हा मोठ्या प्रमाणात ह्या मासेमारी व्यवसायावर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मग ते आर्थिक घटक कोणते असेल, त्या देशाकडे भांडवल असणं गरजेचं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याशिवाय मासे साठवण्याचे केंद्र आणि त्या ठिकाणी शीतगृहांच्या सुविधा विकसित होणं गरजेचं आहे. आणि ज्या प्रदेशात अशा सुविधा विकसित झालेल्या आहेत अशा प्रदेशात हा मासेमारी व्यवसाय विकसित झालेला असेल. त्याशिवाय पुढचा क्वेश्चन होता की बेट स्वरूपामध्ये असणारे जे देश आहेत त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय विकसित का झालेला. तिथला विचार आपण करत असताना संपूर्ण किनारपट्टी लाभलेली असेल. त्याशिवाय त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारीचा विकास झालेला असेल. भूखंड म्हणजे त्या देशाला जर लाभलेला असेल तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मग सूर्याची किरणं कशा पद्धतीने पोहोचतात, तिथं प्लवंगाची निर्मिती कशा पद्धतीने होते. शिवाय शेतजमिनीपेक्षा तिथं काय असेल की मासेमारीचा व्यवसाय जास्त झालेला असेल. शेतीची असणारी कमतरता किंवा जमिनीची असणारी कमतरता त्या ठिकाणी असेल. त्या प्रदेशाचे त्या बेट स्वरूपातल्या देशांचे असणारे लोकसंख्या जास्त असेल म्हणून, आणि प्रथिनांचा इतर प्रथिनांचा अभाव आहे म्हणून त्या प्रदेशात मासेमारी व्यवसाय जास्त विकसित झालेला असेल. अशा पद्धतीनं मासेमारी व्यवसाय आहे हा आजच्या तासाला आपला संपलेला आहे. पुढच्या तासाला असणारे इतर प्राथमिक व्यवसाय आपण बघूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.